शिक्षा थोर उन्हामध्ये त्यांचे घर वडीलधारी मंडळी, आमच्या आजी सर्व, त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक आणि कार्यक्रमाला आवडून उपस्थित दिली आमचे पत्रकार बंधू आणि हा कार्यक्रम ज्यांनी हिरिरीनं पुढे घेतला त्यांच्या जाधव श्री आणि सौ. आजचा हा कार्यक्रम खरंच खूप भावनिक आहे. म्हणजे आपण जेव्हा शाळेत होतो असला कार्यक्रम कधी नव्हताच, होता का? खूप म्हणजे ह्या 3 पिढीचं अंतर जर बघितलं तर अनेक गोष्टी सांगता येतील, इतक्या गोष्टी सांगता येतील त्या अगदी आपल्या डोळ्यातलं हे जाऊ शकतात. पण मी काही या ठिकाणी आजी आजोबा म्हणा किंवा आपली जी समजा नातवंड म्हणा किंवा आपण जे नातेवाईक म्हणा, खरंच आपण आपल्या कुटुंबामध्ये आपली जी नातवंड शिकताय, बरोबर आहे, आपली मुलं शिकताय. पूर्वी जो धाक होता, जबरदस्त धाक होता, बरोबर आहे. म्हणजे वडिलांनी जर मुलाकडे बघितलं तर मुलाची हिंमत होत नव्हती, बरोबर आहे. आईने जर काय सांगितलं तर मुलगा कधी मोडत नव्हता आणि खूप असं वेगळं होतं. आज मात्र ती कंडिशन राहिली नाही आणि खरं तर मुलांच्या खेळण्याची जागा मोबाईलने घेतलेली. संस्कारांची बघा, संस्कार होतात का? निश्चित होत आहे बघा. पण या संस्कारामध्ये जे मुला थोडं भविष्यात गेल्यानंतर आज तुमचा नातू असेल, बरोबर आहे, तो तुम्हाला दादा नाना काका असं म्हणेल, बरोबर आहे, आणि म्हणतोय. पण आपल्याला आपण बघा पेपरमध्ये रोज असतो, या पेपरमध्ये अशा काय भयानक काय घटना दिसत आहेत की त्या घटना म्हणजे त्याचे संस्कार राहिलेच नाहीत. ज्यावेळी माणूस 50-60च्या पुढे जाईल त्यावेळी त्याला मानसिकतेचा आधार लागतो. काही त्यांनी करू नका, तुम्ही माणसाला मार्ग पाठीमाग असला की त्याला आधार लागतो. मुलांनी मोठं व्हायचं, मुलांनी लांब एका बाजूला कुठं जायचं, आई वडिलांच्याकडे बघायचं नाही, आजोबाकडे बघायचं नाही, वेगळ्या पद्धतीने बघायचं, ही समाजातली भावना आहे. ही भावना नष्ट झाली पाहिजे. या ठिकाणी आजी आजोबांचं नातं वेगळे. वडील आपल्या मुलाकडे धाक दाखवून बोलतो, पण आजोबा आपल्या नातूकडे धाक दाखवत नाही. बघा, मुलं जवळ येतात, आजीकडे जवळ येतात, आईला भेटतील, वडिलांना भेटतील, आजी आजोबांना मुलं कधी भेटत नाहीत आणि आपल्या भावना त्यांच्याकडे व्यक्त करतात. आणि म्हणून यासाठी आजचा हा आजोबा
ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा फूल कोणी सांधला, ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा फूल कोणी सांधला. माझे आजोबा आवडती भारी मला माझे आजोबा. पाय त्यांचे थकलेले, गुडघ्यात वाकलेले, केस सारे पिकलेले, ओटीवरी गीता गाती माझे आजोबा. आजोबा आजोबा माझे आजोबा, आवडती भारी मला माझे आजोबा. नातवंडा बोलावूनी घोगऱ्याच्या आवाजात, सांगतील रामायण मोबदला पापा देती माझे आजोबा. आजोबा आजोबा माझे आजोबा, आवडती भारी मला माझे आजोबा. रागी भरता बाबा आई, आजोबांना माया घेई, जवळ ते घेती पायी, फुटलेला विडा देती माझे आजोबा. आजोबा आजोबा माझे आजोबा, आवडती भारी मला माझे आजोबा. खोडी करी खोड कर, मराठी शाळा आज पाहिली हो, मराठी शाळा आज पाहिली हो, आनंद मनी खूप झाला हो. मराठी शाळा आज पाहिली हो, आनंद मनी खूप झाला हो. काय सांगू मॅडम सरांचा थाट, अरे काय सांगू ही सुंदर शाळा, या क्षणाची पाहत होते वाट, या क्षणाची पाहत होते वाट. भारतरावांचं नाव घेते, तुमचा सर्वांचा मान राखा. ते असे असते, मे महिन्यात असते, पण डिसेंबर या महिन्यात नसते, पाण्यात नसते, अग्नीत असते. जाते खिडकी वाजते, खिडकी लागते कानाला, 100 रुपया पानाला, एवढी साळ्यास कोणाला खंडेरावांच्या कुणाला. कळशी बुक्याने घासली, दत्तात्रयरावांचे नाव घेते, सर्व मंडळी बसली. मोती की पोती ना चुडी ना चोटी, मोती की पोती ना चुडी ना चोटी. हळदी कुंकाचा हळदी खिलांच्या खाली बुक्याची जोडी, सतीश मंचाळांच्या जेव्हा मागणे म्हणजे फुलाची जोडी. शिवाजी पाटलांना प्रश्न विचारला वाटीवर नाही. त्रिवेणी संगमात कमळाची पडते सावली, त्रिवेणी संगमात कमळाची पडते सावली, धनंजय रावांना जन्म देणाऱ्या धन्य त्या माऊली. मज कधी भेटला, मांग हवे ते मांग म्हणाला, म्हणेल प्रभू रे माझे सारे, जीवन देई ममर विकांतला, देव जरी तिकडून आले बापाची करणी, तिकडून आली वस्त्राची करणी, वस्त्राच्या दिवशी बशी बसे तुळस केळ गुळे पाच गुळे आंबा, त्यात दिला सावळा वडा, सावळ्या वड्याला मग मरीची
परंड्याची किलीन परंड्याचा सुतार मोठा कारागिरी 15 रुपये पडले 13. आणला पलंग लावला घरात तिथनं चल केला सोलापूरच्या उघड्या माड्या तिथं घेतल्या बुगड्या 150 बार तोडे टाकले घड्याला वजन केला पितार वाकडी ना दुईर फासा ते गेले बंगल देशा कोरे कागदा लिहून टाकते फिक्या रंगाचे आणू नका. साडी आणली झरीची पाटल्या आणल्या जाळीच्या एवढी पिठी साखर घेते देते वाहनाला हंडा घेते पाण्याला एवढे सायस कोणाचं गोपाळरावच्या गुणाला. आदी आलाय माझ्या दारी आलाय माझ्या दारी आदी आलाय माझ्या दारी मनु सावळी मैना माझी लुटी अंगणवाडा सोपा लुटी अंगणवाडा सोपा लुटी अंगणवाडा सोपा शाळेच्या पंतुजींना देऊ केली मी खारीक देऊ गेली मी खारीक मनु सावळी मैना माझी लेन इंग्रजी बारीक लेन इंग्रजी बारीक पायी पंजन वाजईत वाजईत वाजत रुनु बाई वाजत रुनु मनु सावळी मैना माझी पाणी आजाला देते जणू पाणी आजाला देते जणू हावस मला मोठी मनु विहान नावायाची विहान नावायाची विहान नावायाची. दादी अम्मा मान जाओ दादी अम्मा मान जाओ छोड़ो जी गुस्सा जरा हंस के दिखाओ दादी अम्मा मान जाओ दादी अम्मा मान जाओ छोड़ो जी गुस्सा जरा हंस के दिखाओ दादी अम्मा मान जाओ. छोटी छोटी बातों पे ना बिगड़ा करो छोटी छोटी बातों पे ना बिगड़ा करो किस्सा मत ठंडा पानी पी लिया करो खाली पेट अपना कलेजा ना जलाओ दादी अम्मा मान जाओ दादी अम्मा मान जाओ छोड़ो जी ये गुस्सा जरा हंस के दिखाओ दादी अम्मा हमसे जो भूल हुई माफ करो हमसे जो भूल हुई माफ करो गले लग जाओ दिल साफ करो अच्छी सी कहानी कोई हमको सुनाओ दादी अम्मा मान जाओ दादी अम्मा मान जाओ छोड़ो जी ये गुस्सा जरा हंस के दिखाओ दादी अम्मा मान जाओ. आजी आजोबा हे नातवंडांसाठी खूप जवळचं नातं आहे. आई वडील बाहेर गेले तर कोण असतं? आजी आजोबाच असतात. आजी आजोबांशिवाय कुणी नवीन युगात काय झालंय बाहेर गावी कामाला गेल्यानंतर आजी आजोबा गावी राहतात. त्याच्यामुळे त्या मुलांना आजी आजोबाचं सुख मिळत नाही आजी आजोबांचं प्रेम मिळत नाही. हे आता थोडं लांब होत चाललं नाही पाहिजे. पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपले आई वडील की आपल्या काळात पैसा नव्हता पण संस्कार होते आणि आहे त्या परिस्थितीला सामोरं जाऊन आपण शिक्षण घेतले. आताची परिस्थिती पैसा भरपूर आहे परंतु संस्कार कमी पडले आणि संस्कार कमी पडल्यामुळं हे मोबाईलचं युग आल्यामुळं मुलांच्या हातात मोबाईल गेले घरीसुद्धा तो की आपल्या नातवांच्या शाळेत यायला आपल्याला आपलं भाग्य आहे. कारण शक्यतो आता नातवांच्या बरोबर आजोबा आजी शहरी वातावरणात तर नाहीच कुठं पाहायला मिळत. मग त्या आजोबा कुठं वृद्धाश्रमात असणार. जशी आता ढाबा संस्कृती आहे जेवणाची तशी अजून काही दिवसानं वृद्धाश्रम संस्कृती येऊ घातली असं मला म्हणायला काय अवघड ठरणार नाही. तर जाधव सरांनी आणि जाधव मॅडमने जो हा उपक्रम घेतला
तो अतिशय असा स्तुत्य प्रकारचा उपक्रम आहे. काय बोलावं काय बोलू नये, औपचारिकपणाला फाटा देऊन मी सुरुवातच करतो. ही जी रूम आहे, आता बाईंनी सांगितलं तुमच्या त्यावेळेच्या आठवणींना उजाळा द्या. तर ही जी रूम आहे त्या रूमबद्दल मला सांगायचं. तर आता कोणीतरी सांगितलं की ही शाळा काळी शाळा म्हणून प्रसिद्ध होती. तर या काळ्या शाळेचं पांढरं कार्य किती उच्च आहे हे मला तुम्हाला सांगायचं. साधारण तर म्हणजे खाकी चड्डी पांढरा शर्ट पुढं खोचलेला मागं तसाच डोक्यावर टोपी आणि जाता येता आम्ही या गेली तेव्हा बाहेरपासून आजपर्यंत मी आतापर्यंत मी म्हणजे कानात शब्द कमी जात होते, पण मी हे सगळं बघत होते की काय किती मॅडमनी आणि सरांनी एवढा छान वर्ग सजवलेला आहे. म्हणजे ते आपल्या डोक्यात होतं की काही शाळा आम्ही जेव्हा होतो तेव्हा तर इथे ते वटवागळा वगैरे फिरायची, जाळ्या वगैरे सगळं ते असं असायचं. पडीक असलेला हा वर्ग होता. लहान मुलं म्हणायची शाळेत जायचं नाही, काळी शाळा ही भूत असतं असं. तर त्यामुळे आम्ही इकडे फिरकायचोच नाही. फक्त जेव्हा पिक्चर दाखवायचा असायचा तेव्हाच आम्ही ह्या शाळेत यायचो. पण आज ही शाळा बघून एवढं ह्या दोघांचं कौतुक करावंसं वाटतंय की खरंच यांनी खूप छान उपक्रम राबवलेला आहे. आणि हा वर्ग म्हणजे आता माझी दोन्ही मुलं कॉन्व्हेंटला आहेत. मी कधीच असं बघितलं नाही की एवढं सुंदर उपक्रम, एवढं सगळं त्यांनी आजी आजोबांची शाळा वगैरे हे मी पहिल्यांदाच पाहते. आणि आमची मम्मी पण शिकुंब पद्धती असल्यामुळं सगळ्यांच्या सोबत अभ्यास होऊन जायचा तेव्हा. पण जय जय हनुमान लक्ष्मणा आली मूर्छा लागून या बाण दृढागिरी परिस तू केले सौदान तर हातावर घेऊन आलाशी पंच प्राण एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या परिणामाचा तू अजूनही दरारा धावते लवकरी कंठाशी आले प्राण एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. कौतुक असं वाटतं जाधव सरांचं आणि जाधव मॅडम. आज मी पहिले दुसऱ्या इथं आलो म्हणजे असा नेहमी येतो मी मुलाला घालवायला तोंडाला घालवा येतो किंवा मुलाला आलो भेटायला येतो. पण आज मी आत आलो हे जे विश्व पाहिलं ना असं कुणीही सांगावं की तुमच्या वेळेला असं विश्व कुठल्या शाळेत होतं का? होतं का बघा डाव मला सांगा. हां हा तर लय मुख्यालय म्हणजे आपलं मुख्याध्यापकाची जे ऑफिस असतं त्या ऑफिसमध्येच काय असेल ती. आता बाकीच्या गोष्टी असायच्या तक्ते वगैरे हे असं लावायचे आपले हे. पण असं विश्व नाही. आणि त्याच आनंदाने इतका आनंद वाटतो शिकडं पाहून म्हणजे हे ह्या पण जास्तीच हे म्हणजे जाधव सरण जाधव मॅडम. आज मला सांगा मी पाहत आलो आतापर्यंत त्यांचं तन मन आणि धनाने ह्या मुलांच्या संस्कार करतात. कुठलीही गोष्ट बघा तुम्ही ज्या वेळेला येऊ ना त्यावेळेला आदर हा भाव त्यांच्या दोघांच्याकडे असतोच. तिथंच आनंद वाटतो. मग आज ह्या शिक्षकांच्या पुढं आपली नातवंड म्हणजे आपल्यापेक्षा जास्त संस्कार ते देतात. त्याच्यापेक्षा आपण द्यायला पाहिजेत ना. पण ते आपल्याकडून होत नाही. पण कसं आहे की आता माझंच उदाहरण देतो मी. मगाशी साहेबांनी सांगितलं की त्या बाहेर देशातलं आहे का नाही तसं बाबा आपलं बी झालं आहे ना. मी आता मळ्यात राहायला नातवंड इथं असतात आठवड्यात मी एकदा येतात आहे का नाही. पण आलो ना तरी मी गावात आलो तरी पहिली मुलांची गाडी घेतली मॅडमला माहिती सहन माहिती. तर कसं आहे पण आता कसं झालं की आम्ही तिकडे राहणार. आता मला थोडं ते मगाशी ऐकल्यापासून माझ्या डोळ्यात पाणी आलं. या आपलं कुठेतरी चुकतं आहे. आपण बी ते मगाशी सांगितलं गेलं आहे ते आम्ही हे केलं आहे. मी यांना म्हणजे मला मुलगा समजा आम्ही हे केलं आहे. पण तसं नाही माझ्या नातवांचा मी आजोबा अमेरिकेला असले झाली माझं असं आहे. आणि खरं वाटतं म्हणजे आजोबांनीच खरं म्हणजे हे द्यावं लागतं. आता मग तुम्हाला सांगतो विनंती करतो तुम्हाला
की तुम्ही आज एवढी शाळा भावली ना, कधीही आयुष्यात तुम्ही भावली नाही. हेच नाही आहे का मला सांगा. डायव्हरांना सांगू द्या का ते बी पत्रकारित की कधीही आजोबा आजी म्हणजे आजीची कधीही शाळा कुणी भरवली नाही. आजोबा आजी येतात जातात, मुलाला सोडतात जातात, पण त्या आत आलो नाही. मी मगाशी आलो ना की मला एवढं बघून आहे ना इतका आनंद वाटला का नाही. ते खरंच ही काय विश्व आहे. आता ह्या विश्वाला कारण ही दोघंच आहेत ना, आणि ह्याच्यामुळं ह्या मुलांच्या हे सगळं ॲटोमॅटिक संस्कार लागतात. हेच खरं संस्कार आहे. या ठिकाणी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणंद मुली या ठिकाणी आज भेट दिल्यानंतर मला या ठिकाणी एक नाविन्यपूर्ण आणि खऱ्या अर्थाने 21व्या शतकामध्ये अतिशय उपयुक्त असणारा उपक्रम पाहायला मिळाला. तो उपक्रम म्हणजे नातवंडांसंगे भरली आजी आजोबांची शाळा. खऱ्या अर्थाने 21व्या शतकामध्ये जर आपण आत्ता पाहिलं, समाजातली परिस्थिती आत्ताची जर पाहिली तर खरंच आपली आजी असेल, आजोबा असेल, यांना आपल्या मुलांसोबत जास्त वेळ घालवता येत नाही किंवा मुलांनाही आजी आजोबांचा सहवास फार कमी प्रमाणामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हीच जी उणीव आहे, ही उणीव भरून काढण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणंद मुली येथील मुख्याध्यापिका सौ छाया क्षीरसागर मॅडम, त्याच पद्धतीनं धनंजय जाधव सर, त्याच पद्धतीनं मृणाल जाधव मॅडम, हे दोन्ही दाम्पत्य आहे, हे नेहमीच वेगवेगळे उपक्रम आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये घेत असतात. अशाच प्रकारचा हा एक वाखाणण्याजोगा आणि सर्व शाळांनी एक आदर्शवत उपक्रम घेण्यासारखा आहे. आणि हा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये जर राहिला तर आजी आजोबा आणि नातवंड यांच्यातला जे काही नात्यातला ओलावा आहे, हा ओलावा टिकून राहण्यासाठी, एक संस्कारक्षम पिढी घडण्यासाठी आणि मुलांमध्ये एक आदर्शवत आणि आपली संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहेत. मला तर या दोन्ही दाम्पत्याचं फार कौतुक करावं असं वाटतं, कारण की वेगवेगळ्या प्रकारचे आणि गुणवत्तेला पोषक असणारे उपक्रम हे नेहमीच आपल्या शाळेमध्ये राबवत असतात. आणि शाळेला एक आदर्श नागरिक घडवणं म्हणजे फक्त मार्क मिळवणं हा उद्देश नाही आहे, तर विद्यार्थी सर्वांगाने कशा पद्धतीने घडेल, गुणवत्तापूर्ण आणि एक सर्वांगीण व्यक्तिमत्व कसं घडेल, अशा पद्धतीचे उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात. या शाळेतले सर्व मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक आणि विशेषतः जाधव दाम्पत्य यांचं मी मनापासून कौतुक करतो. असेच उपक्रम यापुढे राबवतात. थँक्यू.